हॅलो स्टुडंट्स, वेलकम. तुमच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला एक कॉमन क्वेश्चन केलाय की यावर्षी MHT CET जी परीक्षा होणार आहे ती परीक्षा अवघड असणार आहे का? आता याचं प्रॉपर आन्सर देण्यासाठी मी हा व्हिडिओ सेपरेटली प्रिपेअर केलाय, कारण की हा क्वेश्चन मला लाईव्ह लेक्चर्समध्ये व्हॉट्सअपला मेसेज करून बऱ्याच विद्यार्थ्यांनी विचारला होता. मी म्हटलं याचं उत्तर आपण जर युट्यूबला प्रॉपर व्हिडिओ बनवून दिलं तर इतर विद्यार्थ्यांचा पण त्या ठिकाणी फायदा होईल. तुम्हाला माहितीच असेल की माझे व्हिडिओज हे युट्यूबला कमी असतात, पण जितके पण आहेत ते मुलांमध्ये व्हॅल्यू ॲडिशन करतात, ऑथेंटिक असतात, प्रॉपर इन्फॉर्मेशन देण्याचं काम मी त्या ठिकाणी करत असतो. मला विनाकारण काहीतरी हाईप क्रिएट करणं आणि मिसगाईड करणं पटत नाही, आवडतही नाही. त्यामुळे तुम्ही माझे व्हिडिओज जर बघत असाल तर माझ्या कंटेंटमधून मी मुलांना एक ऑथेंटिक इन्फॉर्मेशन जितकी देता येईल तितकी देण्याचा प्रयत्न करतो. सो आता तुमचा हा जो प्रश्न आहे की यावर्षी परीक्षा अवघड होणार आहे का, याचं उत्तर देण्यासाठी मी तुमच्यासोबत 4 फॅक्टर डिस्कस करणार आहे आणि हे फॅक्टर डिस्कस केल्यानंतर तुम्हाला त्याचं उत्तर मिळून जाणार आहे. ओके, सो पहिला फॅक्टर जो मी तुमच्यासोबत डिस्कस करतोय तर तुम्ही बघा बाळांनो, दॅट इज MHT CET अवेअरनेस आहे ना, जनजागृती ज्याला म्हणतो आपण. की 2020च्या अगोदर म्हणजे कोविड येण्याच्या अगोदर मुलं काय करायचे, बोर्ड एक्झाम संपले की त्यांनी जिथे कुठे कोचिंग क्लास लावलेला असेल तिथे एंट्रन्स एक्झाम क्रॅश कोर्सच्या फॉर्ममध्ये त्या ठिकाणी तयारी करण्यासाठी घेतली जायचं म्हणजे क्रॅश कोर्स जॉईन करायची मुलं MHT CETचा ऑफलाईन सेंटरमध्ये. आता हे मुलं जे असायचे ते हे किती मुलं असायचे, फार कमी असायचे. ओके, म्हणजे सपोज एखाद्या कोचिंग क्लासमध्ये 100 विद्यार्थी असतील तर त्यापैकी 20 किंवा 30 जण त्या ठिकाणी क्रॅश कोर्ससाठी जॉईन व्हायचे. त्याचं दुसरं कारण कमी होण्याची, एवढे कमी मुलं का जॉईन व्हायचे, त्याची फीज. ओके, क्रॅश कोर्सची जी फीज आहे ती बऱ्यापैकी जास्त असल्या कारणामुळे मुलं त्या ठिकाणी कमी एनरोलमेंट करायचे. आता हे सगळ्यात पहिलं कारण होतं. पण जेव्हा कोविड आला, जेव्हा सर्व विद्यार्थी घरी बसले, सर्व जण आपण घरी बसलो आपला जीव वाचवण्यासाठी, तेव्हा बाळांनो आपण सगळेजण ऑनलाईनकडे शिफ्ट झालो. आणि या ऑनलाईनमुळे झालं असं की त्यावेळेस जिओ पण येऊन गेलेलं होतं, कनेक्टिव्हिटी चांगली आहे, त्याच्यामुळे प्रत्येकाच्या हातामध्ये एक मॅजिकल डिव्हाइस दॅट इज मोबाईल हे आलं आणि त्याच्यामुळे अवेअरनेस क्रिएट झाला की बाबा MHT CET सारखी परीक्षा जी आहे ती किती महत्वाची आहे, ती परीक्षा जर आपण दिली तर पुढे आपल्याला काय फायदा होऊ शकतो. हे जसं विद्यार्थ्यांना कळायला लागलं तसं पालकांना पण कळायला लागलं. सो एकाच वेळेस खूप मोठ्या प्रमाणामध्ये अवेअरनेस क्रिएट झाला. मला चांगलं आठवतं 2020च्या सुरुवातीला फार कमी युट्यूब चॅनल्स होते, त्यात माझंही एक युट्यूब चॅनल होतं बायोलॉजीसाठी. म्हणजे मोजके 1-2 किंवा 2-3 जण होते की जे बायोलॉजी विषय हा युट्यूबला शिकवत होते MHT CET साठी. आत्ताची परिस्थिती अशी आहे की भरपूर नवीन एज्युकेटर्स हे त्या ठिकाणी युट्यूबला अवेलेबल आहेत, जे मुलांना त्या ठिकाणी बायोलॉजी विषय असतील किंवा इतर विषय आहेत याबद्दल गाईड करतायत. प्रत्येकाचे MHT CET साठीचे ऑनलाईन कोर्सेस अवेलेबल आहेत, बरेच जणांचे आहे, प्रत्येकाचे म्हणण्यापेक्षा भरपूर जणांचे. जसं माझं आहे, आता मागच्या 3 वर्षापासून मी MHT CET साठी क्रॅश कोर्स घेतोय माझ्या ऍप्लिकेशनवरती. तुम्ही जर जॉईन केला नसेल यावर्षीचा तर तो जॉईन करून घ्या. लिंक ऍप्लिकेशनची, क्रॅश कोर्सची, कसा कोर्स जॉईन करायचा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. सो तो आपला इथे विषय नाहीये, पण मी तुम्हाला हे सांगितलं की अवेअरनेस खूप क्रिएट झाला. सो स्वाभाविक आहे, ज्यावेळेस अवेअरनेस क्रिएट होतो जास्तीत जास्त विद्यार्थी त्याच्यामध्ये भाग घेतात आणि जेव्हा कॉम्पिटिशन वाढते, सो ऑब्व्हियसली कॉम्पिटिशन कुठलीही असो, कॉम्पिटिशन आल्यामुळे तुमचे जे स्कोर्स आहे MHT CETचे ते ऑटोमॅटिकली वाढायला लागले आणि ते वाढल्यामुळे जे कट ऑफ ज्यांना म्हणतो आपण की ज्या स्कोरवरती मुलांचं कॉलेजला ऍडमिशन होतं ते कट ऑफ वाढले. सो हा पहिला मला असं वाटतं की मेन कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर आहे की ज्यांनी कट ऑफ का वाढवलं किंवा का इन्क्रीज झाले, तर अवेअरनेस इन्क्रीज झाला, नंबर ऑफ स्टुडंट्स वाढले, ऑब्व्हियसली त्याच्यामुळे कट ऑफ वाढले. पहिला फॅक्टर तुम्हाला क्लिअर झालाय. सेकंड थिंग की क्वेश्चन पेपर्स तुम्ही जर बघितल्या तुम्ही नीट बघा की तुमचा जो सिलेबस आहे तो 2020 नंतर त्या ठिकाणी अपडेट झालेला आहे, म्हणजे नवीन आलेला आहे. 2020च्या क्वेश्चन पेपर बघा, 21च्या बघा, 22च्या बघा आणि आता 23 पर्यंत जर तुम्ही येऊन थांबले तर MHT CETच्या क्वेश्चन पेपर्समध्ये तुम्हाला खूप जास्त प्रमाणामध्ये अपडेट्स बघायला मिळतील. अपडेट्स म्हणजे काय रे, तर अपडेट्स म्हणजे आता ज्या क्वेश्चन पेपर्स म्हणजे मागच्या वर्षी 2023 मध्ये जे क्वेश्चन्स मुलांना विचारले गेले त्याच्यामध्ये असे काही क्वेश्चन्स होते की जे स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन होते. स्टेटमेंट 1 दिलेलं असतं, स्टेटमेंट 2 दिलेलं असतं, तुम्हाला दोघं स्टेटमेंट रीड करायचे आणि सांगायचंय की कुठलं स्टेटमेंट 4 ऑप्शन्स मध्ये करेक्ट आहे, इनकरेक्ट आहे वगैरे वगैरे. असे क्वेश्चन्स आहे ना अगोदर फक्त नीटमध्ये यायचे. आता हे सेम क्वेश्चन्स MHT CET मध्ये यायला लागले. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर बघितलं तर काही क्वेश्चन्स असे असतात की ज्यामध्ये तुम्हाला स्टेटमेंट दिलेले आहेत, 5-5, 6-6 स्टेटमेंट दिलेले असतात आणि विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर करेक्ट किंवा इनकरेक्ट असं विचारलं जातं ऑप्शनमध्ये. सो
क्वेश्चन्स हे त्या ठिकाणी काय म्हणूया आपण अपडेट झालेले आहेत. क्वेश्चन पेपर्स या स्मार्ट झाल्या आपल्यासारख्या, जसे आपल्याकडे स्मार्ट मोबाईल फोन्स आले तसे क्वेश्चन पेपर स्मार्ट झाल्या. सो स्वाभाविक आहे क्वेश्चन पेपर्स जेव्हा स्मार्ट होतात त्यावेळेस स्वाभाविक आहे पेपर हा थोडासा आपल्याला अवघड झाल्यासारखा वाटतो. कुठेतरी असं वाटतं की यार नाही आता पेपर थोडेसे अवघड यायला लागले. पण मला असं वाटतं की क्वेश्चन पेपर अवघड आले असं म्हणण्यापेक्षा ते अपडेट झाले असं आपण म्हटलेलं जास्त बरं राहील. हा होता दुसरा काय म्हणूया आपण फॅक्टर. याच्यामध्ये अजून एक गोष्ट ऍड करेल की नवीन क्वेश्चन पेपर जे आले त्याच्यामध्ये खूप सारे न्यूमरिकल्स आलेले आहेत, प्रॅक्टिकल्स बेस्ड क्वेश्चन ज्याला म्हणतो, लॉजिकल बेस्ड क्वेश्चन्स हे आता MHT CET ऍड करायला लागलं. ओके राईट. सो याच्यावरून तुम्हाला क्लिअर कट झालं असेल की क्वेश्चन पेपर्स अपडेट झाले, त्याच्यामुळे त्या अनुषंगाने पण तुम्ही सुद्धा अपडेट होणं गरजेचं आहे. तिसरा महत्वाचा फॅक्टर जो आपण आता डिस्कस करतोय दॅट इज नंबर ऑफ स्टुडंट. प्रत्येक वर्षी MHT CET परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही वाढत चालली आहे. ओके, म्हणजे 2020 मध्ये जितक्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं त्याच्यापेक्षा जास्त 21, त्याच्यापेक्षा जास्त 22, त्याच्यापेक्षा जास्त 23. मागच्या वर्षी खूप जास्त विद्यार्थ्यांनी PCM आणि PCB ग्रुपसाठी रजिस्ट्रेशन केलं होतं. म्हणजे विद्यार्थ्यांची संख्या बघा दिवसेंदिवस म्हणजे वर्षानुवर्ष वाढत चालली आहे. पण त्या अनुषंगाने गव्हर्नमेंट कॉलेजेस असतील किंवा जे रेप्युटेड कॉलेजेस असतील त्यांची संख्या वाढते का? नाही वाढत आहे. सो ज्या वेळेस रिसोर्सेस लिमिटेड होतात आणि त्याला काय म्हणूया आपण त्याचा बेनिफिट घेणारे जे काही म्हणूया आपण कन्झ्युमर्स आहे त्यांची संख्या वाढते, त्यावेळेस कॉम्पिटिशन वाढते. आणि त्याच्यामुळे मागच्या 2-3 वर्षामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजेसचे जे कट ऑफ्स आहेत हे प्रचंड वाढलेले आहेत. म्हणजे 98-99 स्कोर तुमचा जर आला तरी सुद्धा गॅरंटी नाही राहत की गव्हर्नमेंट कॉलेजला तुमचं ऍडमिशन होऊ शकतं किंवा होऊ शकत नाही. त्याच्यामुळे नंबर ऑफ स्टुडंट्स हे वाढल्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी परीक्षेसाठी तयारी करत असताना चांगला पेपर जाऊन सुद्धा आपल्या मनामध्ये ही शाश्वती राहत नाही की आपल्याला ऍडमिशन मिळेल की नाही मिळणार. ओके, सो हा तिसरा फॅक्टर होता. आणि चौथा महत्वाचा फॅक्टर तुम्ही जर बघितलं तर दरवर्षी अकॅडमिक कॉलेजेस जे आहेत, बरोबर, अकॅडमिक ज्याला म्हणतो आपण, जे सिनियर कॉलेजेस आहेत, मग B.Pharm असेल, इंजिनिअरिंग असेल किंवा फार्मसी असेल, ऍग्रिकल्चर असेल, कुठलंही सिनियर कॉलेज घ्या, राईट, प्रोफेशनल कोर्स घ्या, त्या कोर्सची फीज ही दरवर्षी वाढतच चाललेली आहे. बरोबर आहे, राईट. म्हणजे आता मी सुद्धा बॅचलर ऑफ फार्मसी कंप्लीट केलं, त्याच्यानंतर मास्टर ऑफ फार्मसी कंप्लीट केलं. माझ्या वेळेस बॅचलर ऑफ फार्मसी म्हणजे B फार्मसीची जी फीज होती ती साधारण 50,000 ते 40,000च्या रेंजमध्ये होती. ओके, आज तुम्ही जर ती फीज बघितली तर प्रत्येक कॉलेजेसची म्हणजे प्रायव्हेट कॉलेजेसच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर 1 लाखाच्या पुढे गेलेली आहे. राईट, कमीत कमी सांगतो, त्याच्यापेक्षा जास्तच आहे. काही ठिकाणी 1.25 लाख आहे, 1.5 लाख आहे. ओके, सो ती फीज आहे आणि ही फीज दरवर्षी वाढते बाळांनो. ऑब्व्हियसली त्याला भरपूर कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर्स आहेत. सो एवढी फीज असताना स्वाभाविक आहे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये काय येतं की नाही बाबा आपल्याला एवढी फीज काही परवडणार नाहीये, आपल्या घरच्यांना काही ती सहन होण्यासारखी नाहीये, आपण चांगला अभ्यास केला पाहिजे, गव्हर्नमेंटला जायला पाहिजे, तिथे फीज कमी आहे. TFWS ट्युशन फी वेवर स्कीम जी असते ज्याच्यामध्ये फीज पूर्णपणे माफ होते. ओके, तर TFWS वर तुम्हाला जर व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंटमध्ये टाका, सर आम्हाला TFWS बद्दल सांगा, मी त्याच्याबद्दल पण सांगेल. याच्यामध्ये तुमची जी ट्युशन फीज असते ती पूर्णपणे माफ होते. त्याच्यासाठी काही सिलेक्टेड जागा या प्रत्येक कॉलेजेसमध्ये असतात, मुलं TFW साठी प्रयत्न करतात. ओके, सो याच्यामुळे झालं असं की ऑब्व्हियसली कॉम्पिटिशन वाढली, स्कोर्स वाढले, कट ऑफ्स वाढले. तर या सगळ्या कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर्समुळे या वर्षी म्हणजे तुम्ही जर बघितलं 2024 मध्ये राईट किंवा 25 मध्ये सुद्धा मुलं जास्तीत जास्त स्कोर येण्यासाठी तयारी करतायत. आणि जास्तीत जास्त स्कोर येण्यासाठी तयारी जेव्हा करतील तर ऑब्व्हियसली कुठेतरी कॉम्पिटिशन वाढेल, कट ऑफ वाढेल. मग याच्याने क्वेश्चन पेपर डिफिकल्ट झाला असं म्हणता येईल का? नाही, क्वेश्चन पेपर्स अपडेट मात्र झाले एवढं मी कन्फर्म सांगू शकतो. स्कोर्स मुलांचे वाढले हे पण कन्फर्म सांगू शकतो. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा फक्त काय म्हणूया आपण जे चाललंय आलेला दिवस आहे तो फक्त ढकलायचा, याच्या मागे न लागता सिरियसली MHT CET ची तयारी करा. यावर्षी कट ऑफ्स हे अजून जास्त वाढणार आहेत. क्वेश्चन पेपर्स या स्मार्टर झालेल्या आहेत, अजून अपडेटेड फॉर्म मध्ये तुमच्या समोर येतील. त्यामुळे MHT CET ची तयारी सिरियसली आणि व्यवस्थित करणं गरजेचं आहे. मी माझ्या बाजूने बायोलॉजीसाठी तुम्हाला जी मदत करतोय तर ती अशी आहे की मी युट्यूबला MCQ सॉल्व्हिंग सेशन्स घेतो आहे. संध्याकाळी असतात माझे सेशन्स ते. त्याच्यासोबत माझा क्रॅश कोर्स मी ऑलरेडी लॉन्च केलाय एकदम नाममात्र फीजमध्ये. 499 मध्ये रेकॉर्डेड बॅच तुम्हाला भेटून जाते. ज्यांना लाईव्ह बॅच हवी आहे त्यांना 999 मध्ये ती भेटून जाते. सध्या होळी आहे, त्याचा डिस्काउंट पण मी दिलाय, 5% डिस्काउंट पण आहे.
क्रॅश कोर्स कसा घ्यायचा त्याची माहिती वगैरे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्याच्या लिंक्स भेटून जातील, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. क्लिअर? सो एवढं सगळं मी तुम्हाला सांगतोय. सो यावर्षी नव्या जोमाने, नव्या उत्साहाने प्रत्येकाने तयारी करा. तुम्हाला सर्वांना माझ्या बाजूने MHT CET साठी ऑल द बेस्ट. अजून काही तुमच्या मनात प्रश्न असेल कमेंट सेक्शन आपलाच आहे, त्याच्यामध्ये टाकायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत विश यू ऑल द बेस्ट. हॅव अ गुड डे. टेक केअर. बाय. जय हिंद.